आणि गाव कुठे पडलं? हा. तुम्ही स्वतः बनवलं इकडे? हो, मी स्वतः. आणि आता तर मुंबईची ही जागा अशा आहे की घरामध्ये हे सगळ्यांनी बोलत ठेवायचं. मी बिनाची भाकरी पण तसं नाही म्हणजे वरती ग्रेव्ही भात पाहिजे असतं. सगळं दाखवलं. सगळं दाखवून देते. हा. आता हे काही पेरी पण आहे. फक्त प्रोडक्ट्स ज्यूस आहे, जॅम आहे. अच्छा, मला वाटलं तुम्ही सर ते ताई आहेत त्या घरातूनच सगळं करतात. तुमच्याकडून घेतलेलं आहे. आणि हे पापड वगैरे ठीक आहे, बघूया आवाज. पण म्हणजे आता आपण आहोत मुलुंडमध्ये आणि मुलुंडमध्ये आपल्या कोकणी उद्योजक आहेत. रसिका दिवाळीत आहेत, सासर त्यांचं दापोली आहे आणि माहेर चिपळूण आहे. आणि त्यांनी या मुलुंडमध्ये छानसं आपलं कोकणी स्टॉल उभा केलाय, ज्याच्यामध्ये कोकणातले सर्व पदार्थ मिळतात. अगदी आंब्यापासून फणसापासून सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण लगेच बघितलं तर बघा ना, हे दगडाची जे वाटे आहेत त्या सगळ्या घावणे करण्याचा, इडली करण्याचे हे जे भांडी आहेत, म्हणजे बिडाची भांडी म्हणतात ताई. बिडाची वळसवलेली तर भांडी असं ह्या ताई आहेत रसिका दिवाळी ताई. करता की अच्छा, काय स्वतःच. जॉब करायचं? मी अजूनही करते जॉब. अच्छा, हा, जॉब सोसायटी. सांभाळून करताय आता? हो, जॉब करून मी हे करते. क्या बात आहे. सोसायटी मेंटेनन्स अँड अकाउंटिंग. अच्छा, आपल्या कोकणासाठी आपल्या काहीतरी कोकणातलंच. करायचं, हा, कोकणातलं हा, काहीतरी करायचं, असं करायचंय. डोक्यात एक हो, सिंपल हो, थॉट होतं. हा. त्याच्यामुळे मग ती सुरुवात झाली की काय करायचं. नंतर मग म्हटलं प्रोडक्शन तर होते भरपूर तिकडे, आपण प्रोडक्शन नाही करायचं, आपण त्या बरोबर. भांगडीत नाही पडायचं. बरोबर. पण म्हटलं तिथून आणून आपण ते मग विकू व्यवसायाचं शकतो. काही प्रशिक्षण किंवा आयडिया असं काही कन्सल्टेशन वगैरे काही? प्रशिक्षण असं काही बेसिकली नव्हतं घेतलं, फक्त एक ट्रेनिंग अटेंड केलं होतं मी कुडाळला, अभिनवचं. अच्छा, त्याचं हा. मॅन्युफॅक्चरिंगचं ट्रेनिंग घेतात तुम्ही? हा, ते आहे. पण त्यांनी थोडंसं भरपूर आयडिया दिल्या, बिझनेस कसा सुरू करावा, त्याच्यासाठी काय काय लागतं सगळं त्यांनी. तिथून मला सुरुवात झाली की मला काय काय करायचं आहे. मग म्हटलं मला मॅन्युफॅक्चरिंग नाही करायचंय, पण मी तिथून आणून मी ते मुंबईमध्ये मी 40 वर्ष माझा सेटअप आहे, मी विकू शकते. ओके. मला चांगल्या प्रकारे 40 वर्ष सेटअप आहे म्हणजे काय? म्हणजे मुंबईमध्ये मी इथे राहते. हो, आम्ही 40 वर्ष मुंबईत राहते म्हटल्यानंतर मला इथे काय आहे, कसं आहे, लोकांचे किंवा डिमांड काय आहे नेटवर्क तुमचं आहे. मी. आणि तुम्ही पहिल्यापासून मुलुंडला पहिल्यापासून म्हणजे कधीपासून राहताय मुलुंडला? 81 चा माझा जन्म, 82 पासून मी मुलुंडमध्ये. ओके. हे सगळे काय पापड हे सगळे दिसत आहेत मला, म्हणजे हे मिरगुंड वगैरे सगळ्या पोहा गोष्टी. मिरगुंड आहेत, हे पोह्याचे पापड आहेत, उडदाचे आहेत, तांदळाचे आहेत, साबुदाण्याच्या फेण्या आहेत, पालकचे पापड आहेत. हे आजकाल डिमांड आहे, नाचणीचे पापड सगळ्यांना लागतात, ते नाचणीचे पापड हे आहेत. सगळे कुठून आले म्हणजे? हे सगळे आपल्या कोकणातलेच आहेत, महिला बचत गट. म्हणजे आता आपण इथं पत्ता वगैरे इथे काही दिसत तर नाही तसं म्हणून. हे ओंकार मधून आहेत. नाही, ते आता ते लोक ओंकार, हे पॅकिंग सगळे करून ओंकारचे देतात. साऊथ प्रोडक्ट तुम्ही सध्या मागवताय? ओके. आणि त्याच्यानंतर हे पोहे वगैरे सगळे कुडाळमधूनच का? हे कुडाळचे आहेत पोहे. ओके. आरवी फूड्स म्हणून आहेत. आरवी म्हणजे आपली कोलते त्यांच्याकडून आणलेले आहेत हे पोहे. अच्छा. हा, हे तांदूळ पण त्यांच्याकडचे आहेत, हे पीठ पण त्यांच्याकडून घेतलेली आहेत मी. आणि हे जे आहेत आंबोळी पीठ कोकणी, हे चिपळूण मधून महिला बचत गटातले आहेत. ते त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स आहेत. सुकट पण ठेवलंय तुम्ही? हो, हे पण ठेवलेलं आहे. हे तर आपली खासियत आहे. हे पण आम्ही चिपळूण मधूनच घेतलेलं आहे, बाजारातून. हो, हे बघा, हे आता हे नवीन आहे. हे कोलिम चटणी. अच्छा, कोलिम चटणी पण आहे, रेडी आहे खाण्यासाठी. बोंबील पण दिसतात. बोंबील पण आहेत. हे काय भाव दिला बोंबीलचा? बोंबील आहेत 75 रुपये आहेत, ते 100 ग्राम भाजके बोंबील आहेत, सगळे रेडी आहे. अच्छा, एकदम फ्रेश साफ केलेले? हो, सगळं रेडी आहे. ओके. कणकवलीत नाही येतं? कोण कणकवलीत तुम्हाला देतं? कणकवलीमध्ये दिलीप परब म्हणून आहेत, ते लेमन ग्रासचं फार्मिंग करतात. तिथेच फार्मिंग आहे त्यांचं, तिथेच हे प्रोडक्शन आहे त्यांचं, तिथे हे प्रोडक्ट बनवतात. हे कार परफ्यूम आहे त्यांचं. हा त्यांचं सोप आहे, कुठलं अप्रतिम आहे, सुगंधा म्हणून. पुन्हा हे त्यांचं एअर फ्रेशनर आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान स्मेल येतो याचा. खोबरं कुठनं आणता तुम्ही? हे खोबरं पण सावंतवाडीच आहे, तिकडून. अच्छा, कोकणातलंच आपलं खोबरं घेतलेले आरवी फूड कडून. आणि हे झांटेचे आम्ही. अच्छा, झांटे फेमस आहे ना, झांटे. लोकांच्या डिमांड वरती आम्ही ते आणलेले आहेत. फेमस आहेत एकदम. सावंतवाडीचे. हे विळी कशी दिली? 600 700 असे आहेत. परीच्या पोळीपासून बनवलेले. तिकडे ताई आहेत, त्यांच्या घरामध्येच प्रोडक्शन करतात त्या. मालवणी खाजा.
मालवणी खाजा कुडाळचा आहे, हा. वैभव लक्ष्मी म्हणून. वैभव लक्ष्मी कुडाळ. कुडाळ म्हणून एक छोटस हॉटेल आहे त्यांचं. कुठे ते हायवेला येते? नाही, नाही, आतमध्ये actually. आहे ते. पंचायतच्या सगळ्या मराठी आतमध्ये बाजूला. आहे ते. प्रमोद कामत. हा बरोबर, भाऊजी खाना फेमस हा. आहे तिथली. त्यांच्याकडूनच आणलेली आहे पीठी. ओ क्या बात आहे. जोडीला सावजी मसाला, काळा मसाला पण ठेवलाय तुम्ही. हो, क्या बात आहे. सगळे. म्हणजे लोकांना जे हवं आहे ते सगळं मिळालं पाहिजे. ही बॉटल जरा ओळखीची वाटते. हा. आरवी वाल्याची ना. हो, हो. तर ताईंनी ऍक्च्युली हे सगळं सुरू कसं केलं यावर आपण जरा बोलूया आणि समजून घ्या की कसं सुरू झालंय. ते कधी सुरू केलं तुम्ही हे सगळं एक्झॅक्टली सुरुवात याची झाली ऑक्टोबर पासून. सुरुवात केली आम्ही हा. सगळं सर्च करायला, कुठे कुठे काय काय मिळतं. तिकडे आम्ही जाऊन आलो सगळीकडे. म्हणजे 40 वर्षामध्ये सावंतवाडीमध्ये जेवढ्या फेऱ्या नसतील झाल्या, तेवढ्या खेड पासून सावंतवाडी आमच्या जवळ 7-8 फेऱ्या झाल्या. अच्छा. अजून म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सगळं तुम्ही कोकण पिंजून काढलं. पूर्ण 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 पण मी काय म्हणतो, हाच व्यवसाय का? आपल्या म्हणजे मातीतला. कोकणी उत्पादन किंवा कोकणी मेवाच याच्यावर तुम्ही जोर का दिला? आपल्या मातीतलंच काहीतरी करायचं होतं. ओके, हा. दॅट्स इट. हा, आणि इथे कोकणातला क्राऊड भरपूर आहे. हा. आणि लोकांना कोकणातले प्रोडक्ट हे ज्यावेळेस एक्झिबिशन लागतात ना, हा. त्यावेळेस मिळतात. अदरवाईज अदरवाईज नाही मिळत. हा अच्छा. माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हा. म्हणजे ज्यावेळेस आता आपण एक्झिबिशन लागतात हा. दर महिन्याला. हा. पण पहिले कसं होतं, वर्षातून एकदा मालवणी बाजार लागायचा. वर्षात एकदाच एकदाच लागायची. डिसेंबर मध्ये लागायचा. तेव्हाच त्या त्यावेळेस गोष्टी मिळायच्या. मग त्या गोष्टीवरती मी पण थोडासा आता अभ्यास कोकणी केला. बाजारपेठेच्या निमित्ताने आता दर महिन्याला भेटतायत. दर महिन्याला भेटतायत. बरोबर. मग असा माझ्या डोक्यात विचार आला की आपण वर्षाचे 12 महिने लोकांना जर अवेलेबल करून दिलं तर. कधी ज्यांना इच्छा झाली की त्यांना मिळालं पाहिजे. आणि लोकांचे रिव्ह्यूज पण चांगले आले की आम्हाला आता सगळ्याच गोष्टी इथे वर्षाचे 12 महिने मिळणार क्या आहेत. बात आहे. असा चांगला आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे. लोक चांगलं सपोर्ट करतात. हो, एकदम सपोर्ट. तुम्ही हॅपी आहात? हो, हॅपी आहोत. लोकांना काय सांगाल? लोकांना काय सांगणार, आपलंच कोकण आहे. आपुलकीने, म्हणजे थोडस काय म्हणतात ना, म्हणजे लोकांना या गोष्टी मिळाव्यात त्यासाठी तुम्ही हे म्हणून दुकान सुरू केलेलं सुरू केलंय. आहे. तर तुम्ही या सेवेचा नक्की फायदा घ्या असं आपण लोकांना सांगू शकतो. धन्यवाद. तुम्ही काही जोरदार काम करताय. तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, या प्रकारे आपण रसिका दिवाळीताईंना आज भेटलो. त्यांच्या संपूर्ण दुकानाची माहिती जाणून घेतली, दुकान पाहिलं, दुकानातल्या प्रत्येक वस्तूंवर आपण बोललो, त्यांनी कसं सुरू केलं याच्याबद्दल बोललो. आता मुद्दा असा आहे ना की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. किमान आपल्या मुलुंडच्या आसपासल्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की जर का तुम्हाला कोकणी उत्पादनं घ्यायची आहेत तर मग रसिका दिवाळीताईंचं हे शॉप आहे. आणि ताई, शॉपचा पत्ता सांगा जरा लोकांना, सावकाश सांगा पत्ता. 90 फीट रोड, क्रेस्ट बिल्डिंग, शॉप नंबर 2. ओके. नियर आणि केळकर बिल्डिंगचं कॉलेज. नाव असेल ना काहीतरी? क्रेस्ट बिल्डिंग, शॉप नंबर 2, केळकर कॉलेजचा रोड आहे. अच्छा. फेमस मराठा अपोजिट मराठा मंडळाचं जे सभागृह आहे, हो, हॉल आहे, त्याच्या समोरच्या opposite. बाजूला ते शॉप आहे. तर नक्की भेट द्या. धन्यवाद. जय कोकण. भेटूया परत पुढच्या भागात. नक्कीच.